नवराच जर हट्ट पुरवणारा आणि सगळे लाड पुरवणारा असेल ना, हट्ट करण्याला पण एक वेगळीच मज्जा असते. असं मी का म्हणते ते सांगते. मला आज आहे ना मस्त असं पनीर रोल खाऊशी वाटला होता. यांना फक्त एकदाच बोलले की पनीर रोल खायला जाऊ. मग काय हे म्हटले आवर आणि चल. मग मी पण इतके जास्त खुश झाले. कधी कधी नवऱ्याने असे काहीसे हट्ट पूर्ण केलं बायकोला सुद्धा भारीच वाटलं. नवरा हो बोलला. मग काय मी पण छान अशी रेडी झाले आणि लगेच गाडीवर बसले. माऊला आणि शिवला सुद्धा रेडी केलं आणि ना पनीर रोल खायला जायचं. तोच कल्याणीचा कॉल आला की खूप दिवस झाले माझ्याकडे आली नाही, तर येऊन जाते का असं म्हटली. आणि मी ह्यांना म्हटलं घेऊन जाता कर, तर हे मला बोलले चल जाऊया. मग काय मग पहिल्यांदा निगडीमध्ये खाऊ गल्लीत गेलो. छान अशी पहिल्यांदा पनीर रोलची ऑर्डर दिली आणि म्हटलं तिच्याकडे चाललो तर मग तिकडे जाऊनच पनीर रोल खाऊ. तोपर्यंत आईस्क्रीम खाऊन घेतली. आणि ना नवऱ्याने असे काहीचे हट्ट पूर्ण केले ना, मला तर भारीच वाटतं. आणि लव्ह मॅरेज केल्याचा हा सुद्धा एक फायदाच आहे असं मला तरी वाटतं. छान अशी आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली. त्यानंतर पनीर रोलसुद्धा आमचे रेडी झाले होते, ते घेतले आणि कल्याणीकडे गेलो. छान असे मस्त गाणे वगैरे लावून येणं डान्स वगैरे केला. आणि माऊचा आणि कल्याणीचा डान्स तुम्ही बघू शकता. इतक्या छान अशा दोघीजणी नाचत होत्या ना, ते बघून मला सुद्धा नाचू वाटत होतं. पण आहे ना मी काय नाचले वगैरे नाही. थोड्या वेळ मस्त असा टाईमपास केला. 12-1 वाजेपर्यंत थांबलो होतो. त्यानंतर मग आहे ना भाऊ पण आला होता. मग त्याच्यासोबत थोडा वेळ टाईमपास केला आणि घरी आलो. आजचा दिवस असा संपवला. बाय.